आज लग्न केले त्याचं कारण सगळ्यात आधी तर शिवाजी महाराजांचं 8 राण्यांची नावं सांगतो. मला सांगता येईल का? शिवाजी महाराजांना एकूण 8 राण्या होत्या. सीताबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सासूबाई आणि गुणवंताबाई या 8 राण्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी विनंती. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई हे होते. त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. त्यांनी गनिमिका वा तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. 6 जून 1674 रोजी त्यांनी राज्याभिषेक केला. त्यांनी स्वराज्यात समान न्याय व समानतेची वागणूक दिली. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी माझे नमस्कार. आज 19 फेब्रुवारी आहे. या दिवशी शिवाजी महाराजांची जयंती असते. शिवाजी महाराज हे एक शूर व पराक्रमी राजा होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव वर्षल आहे. आज 19 फेब्रुवारी आहे. आज शिवजयंती आहे. अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नयन मनोज कोळी आहे. आज 19 फेब्रुवारी आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज. मी आज 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराज हे नेताचे लाडके महाराज होते. नमस्कार. माझे नाव तृप्ती विकास भास्कर आहे. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही. किती उडून गेला बरारा, आले किती गेले किती उडून गेला बरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. आजच्या शिवमय सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर, ईश्वर तुल्य गुरुजन व माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो, आई जिजाऊंचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राचे अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज
श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी राजांना माझ्या मानाच्या मुद्रा. आधी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आदिलशाही निजामशाही जुलूम अन्यायाने महाराष्ट्राची जनता त्रस्त होती. अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एका तेजस्वी ताराचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपले सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव शहाजी राजे, तर आईचे नाव जिजामाता. आई जिजाऊंनी बालशिवांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगत जिजाऊंच्या संस्कारांनी शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी, घोडेस्वारी देखील शिकत होते. मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. कोण होते मावळे? मावळे प्रांतात राहणारे ते मावळे. मावळे अंगाने होते रांगडे, दिसायला भोले भाले, पाठीमागे डाळ, कमरेला तलवार. शिवरायांनी स्वराज्याच्या दिशेला वाटला करण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली आणि तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. आणि त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंडगड ठेवले. त्यानंतर स्वराज्याची घोडदौड वेगाने सुरू झाली. कोंढाणा, पुरंदर, राजगड असे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. स्वतःचा राजमुद्रा तयार केला. त्यानंतर रायगड किल्ला जिंकला. बोरप्या डोंगरावरील प्रतापगड जिंकला. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याकडे आगेकूच स्वराज्यावर चालू असताना 1649 साली अफजलखानाच्या रूपात मोठे संकट आले. अफजलखानाच्या रूपात संकट एवढे की प्रतापगडापर्यंत पोहोचले होते. 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. शेवटी एवढेच म्हणेल की नाव घेतात ज्याची अभिमानाने फुलते छाती. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती. शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे छत्रपती. जय हिंद. प्रेरक ठरेल असे विचार आहेत. स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा. स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा. असा जाणता राजा माझा, तयाचा चली झुकवितो माता. तयाचा चली झुकवितो माता. तर बाळांनो, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातले एक एक विचार आपल्याला प्रेरणा देणारे, जे आज काळाची गरज आहे. त्यातला एक विचार म्हणजे माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निगळ्या छातीवर. आपल्या निगळ्या छातीवर. आपल्या निगळ्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे. प्राणपणाने लढले मावळे. भरोसा त्या राजावर. 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 माझ्या राजाचं नाव